नमस्कार. इतिहासात ना काही लढाया फक्त तलवारीनं नाही तर त्या निष्ठेने जिंकल्या जातात. आजची ही गोष्ट अशाच एका अजोड बलिदानाची आहे. एका खिंडीची, एका वचनाची आणि एका अशा योद्ध्याची ज्याच्या रक्ताने स्वराज्याचा पाया अक्षरशः अभेद्य झाला. ही गोष्ट आहे बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची. हाच तो प्रश्न आहे नाही का, की एक योद्धा, एकटा योद्धा आपल्या बलिदानाने अख्खं राज्य कसं काय वाचवू शकतो? तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पन्हाळगडाच्या वेढ्यात आणि घोडखिंडीच्या त्या थरारक लढाईत सापडणार आहे. चला तर मग इतिहासाच्या त्या पानांमध्ये डोकावून पाहूया. तर गोष्टीची सुरुवात होते पन्हाळगडावर, जिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. आणि बाहेर होता आदिलशाहीचा क्रूर सरदार सिद्दी जोहर. त्याने आपल्या अफाट सैन्यानिशी गडाला जसं काही अजगराने विळखा घालावा तसा वेढा दिला होता. हा वेढा इतका जबरदस्त होता की त्यातून साधं एक मुंगीचं बाहेर पडणंही अशक्य होतं. आता परिस्थितीची कल्पना करा. एका बाजूला महाराजांचे मूठभर पण सिंहाच्या काळजाचे मावळे होते, तर दुसऱ्या बाजूला सिद्दी जोहरची हजारो सैनिकांची फौज. आणि जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतसा गडावरचा दाणागोटा, सगळी रसद संपत चालली होती. स्वराज्यासाठी प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. वेळ हातातून निसकत चालला होता. आणि मग अशा या भयंकर परिस्थितीत महाराजांनी एक धाडसी, अविश्वसनीय योजना आखली. योजना होती रात्रीच्या अंधारात थेट शत्रूच्या वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचण्याची. विचार करा, ही योजना यशस्वी होणं म्हणजे स्वराज्याला एक नवं जीवदान मिळण्यासारखं होतं. ही योजना ऐकायला कदाचित सोपी वाटेल, पण ती तितकीच जीवघेणी होती. घनदाट अंधारात शत्रूंच्या छावणीतून निसटून मैलोन मैल प्रवास करायचा होता. यात एक छोटीशी जरी चूक झाली असती तर महाराजांसोबतच स्वराज्याचाही अंत निश्चित होता. आणि दुर्दैवानं जे व्हायला नको होतं तेच झालं. महाराजांच्या या गुप्त योजनेची खबर शत्रूला लागलीच. आणि मग सुरू झाला एक भयंकर पाठलाग. आता ही केवळ एक सुटका नव्हती, तर ही होती काळाशी आणि शत्रूशी लावलेली एक जीवघेणी शर्यत. याच जीवघेण्या शर्यतीत स्वराज्याचा एक सिंह पुढे आला. त्यांचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. आणि त्यांनी महाराजांना एक असं वचन दिलं जे इतिहासाच्या पानांवर कायमचं कोरलं गेलं. हे फक्त शब्द नव्हते, ही होती एक प्रतिज्ञा. ही होती स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी हसत हसत प्राण अर्पण करण्याची तयारी. बाजीप्रभूंना चांगलंच माहीत होतं की ते काय मागत आहेत. ते मृत्यूलाच आव्हान देत होते, फक्त एका कारणासाठी, की त्यांचे महाराज, स्वराज्याचे छत्रपती सुरक्षित राहिले पाहिजेत. आणि मग ठरल्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या निवडक मावळ्यांनी घोडखिंडीत आपली जागा घेतली. ही एक अतिशय अरुंद खिंड होती, जी शत्रूच्या अफाट सैन्याला रोखण्यासाठी अगदी योग्य जागा होती. आता युद्धाला तोंड फुटणार होतं, एका अशा युद्धाला जे इतिहासात अजरामर होणार होतं. आणि घोडखिंडीत एकच रणकंदन सुरू झालं. एका बाजूला हजारो शत्रू आणि दुसऱ्या बाजूला बाजीप्रभूंचे मोजकेच मावळे. पण प्रत्येक मावळा जणू 10 जणांना भारी पडत होता. हर हर महादेवच्या जयघोषाने आणि तलवारींच्या खणखणाटाने सगळा असमंत दणाणून गेला होता. बाजीप्रभूंच्या शरीरावर तर जखमांची गणतीच नव्हती. ते रक्ताने अक्षरशः नाहून निघाले होते. पण तरीही त्यांनी ती खिंड सोडली नाही. त्यांचा निश्चय अभेद्य होता. त्यांचा एकच ध्यास होता, महाराजांसाठी वेळ विकत घेणं. जोपर्यंत महाराज सुरक्षित पोचत नाहीत तोपर्यंत ही खिंड शत्रूसाठी बंदच राहणार होती, हा त्यांचा पण होता. आता आपण या कथेच्या त्या अंतिम क्षणाकडे आलो आहोत. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे एका खास इशाऱ्याची, एका संकेताची वाट बघत होते, जो थेट विशाळगडावरून येणार होता. रक्ताच्या थारोळ्यात उभे असतानाही बाजीप्रभूंचे कान फक्त एकाच आवाजासाठी आसुचले होते, विशाळगडावरून येणाऱ्या तोफेच्या आवाजासाठी. तो एक आवाज म्हणजे महाराजांच्या सुरक्षित पोचल्याची खूण होती. तो एक आवाज म्हणजे त्यांच्या बलिदानाच्या सफलतेची पावती होती. आणि अखेर तो क्षण आला. विशाळगडावरून तोफेचा तो गडगडाट झाला, जो त्या खिंडीपर्यंत येऊन पोहोचला. त्याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. महाराज सुरक्षित पोचले होते. स्वराज्याचा राजा वाचला होता. तोफेचा आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पसरलं. त्यांनी आपलं वचन, आपली जबाबदारी पूर्ण केली होती. आणि त्याच कर्तव्यपूर्तीच्या समाधानात त्या पराक्रमी योद्ध्याने आपले प्राण सोडले. बाजीप्रभू देशपांडे यांच्या या अतुलनीय बलिदानाचा मराठ्यांच्या इतिहासावर एक खूप खोल आणि कायमस्वरूपी प्रभाव पडला. त्यांच्या शौर्याने केवळ एक लढाईच नाही जिंकली, तर एका जागेची ओळखच कायमची बदलून टाकली.
या पराक्रमाने आणि बलिदानाने त्या जागेचा इतिहासच बदलला. जी खिंड पूर्वी फक्त घोडखिंड म्हणून ओळखली जायची ती आता बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पावन झाली होती. आणि तेव्हापासून ती खिंड इतिहासात पावनखिंड या नावाने अमर झाली. तर मग सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. एका योद्ध्याचं बलिदान संपूर्ण राज्याला कसं वाचवू शकतं? बाजीप्रभू देशपांडे यांचं जीवन हेच याचं सर्वोत्तम उत्तर आहे. त्यांची निष्ठा आणि त्यांचं शौर्य आपल्याला हेच शिकवतं की स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कर्तव्यासाठी उभी राहते तेव्हाच इतिहास घडतो. हा वारसा केवळ एक गोष्ट नाहीये तर एक प्रेरणा आहे.